कुठलेही घेतलं तरी 100 रुपये वर्ष जे आहेत ते. नानखटाईमध्ये कसं मैदा वापरलेला असतं ते मॅडम, ह्याच्यामध्ये कुकिंग मध्ये येणार आहे, ह्याच्यामध्ये गहू आणि गूळ वापरलेला आहे. हे बघा मस्त. आणि 150 रुपयाचे अख्खा डझन, डझनभर 150 रुपये. अरे वा. कॉकरोच, पाल, मुंग्या सगळ्यासाठी आहे बघा. ऑल इन वन आहे हे. नमस्कार मित्रांनो, तर नेहमीप्रमाणे एक एक्झिबिशन घेऊन आलेली आहे. मुलुंड वेस्टला आहे, एकदम मार्केटच्या मधोमध आहे. तुम्ही बघू शकता. आता डिटेल दाखवते तुम्हाला की मार्केटमध्ये एक्झिबिशन लागलेलं आहे. हे माझ्या मागे तुम्ही बघता येते, त्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देते. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. इथे एक्झिबिशन लागलेलं आहे कच्ची लोहाणा महाजन मुलुंडला. हा बघा, हा एक्झिबिशनचा एंट्री आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला इथे कसं यायचं ते दाखवते. मुलुंड स्टेशन वरनं 2 मिनिटाचा रस्ता आहे. पूर्ण अख्खं मार्केट आहे. मुलुंड वेस्टचं मार्केट आहे बघा. तुम्ही बघू शकता. ह्याच्या अगदी समोर हसमुख राय अँड चाय, हसमुख राय अँड कंपनी, चहा कंपनीचं एक बॅनर आहे. आणि अगदी मार्केटच्या मधोमध हे एक्झिबिशन लागलेलं आहे. गुरुकृपा नावाचं एक दुकान आहे, त्याच्या बाजूला हे एक्झिबिशन आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये तुम्हाला काय काय घेण्यासारखं आहे. तर हा पहिला स्टॉल आहे आपल्याकडे. हा पहिला स्टॉल आहे आणि मुखवासाचा हा स्टॉल आहे. तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचा मुखवास आहे तिथे. त्याचबरोबर इथे खूप वेगळ्या प्रकारची लोणची आहेत बघा. खूप साऱ्या म्हणजे व्हरायटी ऑफ रिजन्सचे लोणचं आहे तिथे आणि व्हरायटी ऑफ प्रकारचे आहेत. जसं इथे करवंदाचं लोणचं मला दिसतंय, आंब्याचं दिसतंय, मिक्स दिसतंय, मिरचीचं दिसतंय. हे बघा, मिरचीचे पण खूप प्रकार आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची दिसत आहेत मला. मोरांबे आहेत. त्याचबरोबर समोर तुम्ही बघाल तर एक प्लास्टिकचं लागलेलं आहे. म्हणजे रेग्युलर जे घरामध्ये यूज होतात ती सगळी भांडी तुम्हाला प्लास्टिकची इथे भेटतील, डब्यापासून सगळं. आता इथे एक मला स्टॉल दिसतोय. तर हा पेस्टिसाइडचा स्टॉल आहे. तर हे बघा, पेस्टिसाइड्स आहेत. आणि या मॅडम आहेत. मॅडम काय काय आहे तुमच्याकडे? कॉकरोच, पाल, मुंग्या सगळ्यासाठी आहे बघा. ऑल इन वन आहे हे. अरे वा. कितीला ह्याची काय प्राइस आहे? तुम्ही मोठी बॉटल घेतली अर्धा लिटर तुम्हाला 500 ला आहे. त्याच्यात लहान घेतलं तुम्हाला 200 ला आहे. अच्छा, 200 रुपये आणि 500 रुपयाची कॉस्ट आहे. ओके, क्वांटिटीच्या हिशोबाने. अच्छा, हे कलर फिक्सर आहे. नवीन कपडे घेतो धुताना कलर जातात ना, फर्स्ट टाइम वापर करायचा आहे आपल्याला. जेवढं कपड्याला पाणी लागतं तेवढं पाणी घ्या. पाण्यामध्ये 2 झाकणं लिक्विड टाकून चांगलं मिक्स करा. त्या कपड्यांचे रंग जात असेल 1 ते 1.5 तास कपडा त्याच्यात भिजवा आणि काढून न पिळता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही कसंही धुवा, पुन्हा तुम्ही रंग टाकला. सिल्क आहे, बांधणी आहे, कॉटन आहे, जीन्स आहे, मटेरियल आहे, कोणताही ड्रायक्लिंग विथ कलर. ड्रायक्लिंग विथ कलर. अरे वा. अजून त्या पुढे एक स्टॉल दिसलाय मला आणि हा दागिन्यांचा स्टॉल आहे. ह्यांच्याकडे बेंटेक्सच्या बांगड्या दिसत आहेत मला. मॅडम काय प्राइस आहे ह्याची? बांगड्यांची काय प्राइस आहे? आपल्याकडे पारंपरिक तोडे आहेत. त्या मॅडम आहेत बघा. हे तोडे आहेत पारंपरिक. कितीला आहेत ते? 250 मध्ये. 250 मध्ये चार बांगड्या. अरे वा. मध्ये 2-3 प्रकार आहेत. चोळी आहेत, तोडे आहेत. म्हणजे असे खूप सारे प्रकार भेटतील. आणि हिरव्या बांगड्यांची काय कॉस्ट आहे? हे 150 मध्ये, मेटल मध्ये. अच्छा, मेटलच्या आहेत आणि दिसायला अगदी हिरव्या बांगड्यासारखी दिसत आहेत त्या. हे बघा मस्त. आणि 150 रुपयाचे अख्खा डझन, डझनभर 150 रुपये. अरे वा. त्याचबरोबर ह्यांच्याकडे तुम्हाला बघा कानातले पण दिसत आहेत, नथी पण दिसत आहेत. म्हणजे आता वटपौर्णिमा येते, त्या हिशोबाने तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अशा वटपौर्णिमासाठी मराठमोळे दागिने आहेत. त्याचबरोबर मित्रांनो हा एक स्टॉल दिसतोय मला. आता इथे ना बारीक बारीक पापड, आता बघा किती छान असे बारीक पापड दिसत आहेत आणि वेगवेगळे टेस्ट आहेत. मला असं वाटतं वेगवेगळ्या टेस्टचे वेगवेगळे पापड आहेत. प्लस असे जे आपल्याला फ्राईज असतात ते सुद्धा अवेलेबल आहेत. नाचणीचे इकडे फ्राईज अवेलेबल आहेत. हे बघा मस्त पापड आहेत, पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत.
भरपूरशी व्हरायटी दिसते मला याच्यामध्ये. म्हणजे हे बघा आपले जे साबुदाण्याचे प्राइस आहेत ते सुद्धा आहेत. अशी खूप व्हरायटी भेटेल तुम्हाला इथे, नक्की या. आता इथे हा एक स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त मस्त मोत्यांच्या माळा आहेत, ठुश्या आहेत, व्हरायटी ऑफ माळा आहेत. ह्याची प्राइस काय ताई? 100 रुपये. कुठलेही घेतलं तरी 100 रुपये वरचं जे आहेत ते. अरे वा, बघा म्हणजे 100 रुपयाला किती सुंदर सुंदर माळा अशा आहेत बघा. फक्त 100 रुपये, फक्त 100 रुपये बघा. बरं इथेच नाही तर हे बघा थांबलं तर इथे बघा व्हरायटी ऑफ मंगळसूत्र पण आहेत मस्त बॉक्स मध्ये. हे आपले सोन्याच्या जे मंगळसूत्र असतात सोन्याच्या पाण्याला, हे कितीला याचे? काय 650. बाहेर गेला गेला तर 1250. अच्छा, पण ह्याची गॅरंटी आहे का? 1 वर्षाची गॅरंटी आहे का? अरे वा. त्याचबरोबर इथे डायमंड वाले पण आहेत, बांगड्या सुद्धा आहेत इथे बघा. किती मस्त अशा गोल्डन आणि हिरव्या डायमंडच्या बांगड्या आहेत. छोटे मंगळसूत्र सुद्धा दिसत आहेत मला. या छोट्या मंगळसूत्राची काय कॉस्ट आहे? अच्छा, हे मायक्रो प्लेटिंग वाले 200 आणि हे 100 रुपये वाला. नथ आहेत हे बघा आणि कानातले आहेत. खूप मस्त मस्त पुड्या आहेत, बघू शकता तुम्ही. चंद्रकोरचे नवीन पॅटर्न निघालेले आहेत, भरपूर आता ट्रेंड आहे. नवीन जे फॅशन मध्ये आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्यांच्याकडे, ते सांगतात. हे चंद्रकोरचे नवीन कानातले वगैरे जे आहेत ते आलेले आहेत. हा असा एक स्टॉल पण तुम्हाला मिळेल. हे बघा खूप सुंदर सुंदर असे दागिने आहेत. त्याचबरोबर बघा हा एक स्टॉल दिसतोय मला. आणि कोकण महोत्सव मध्ये जसे स्टॉल असतात, कोकणी स्टॉल किंवा मालवणी स्टॉल, त्याचे सगळे पदार्थ दिसत आहेत तिथे मला. म्हणजे मसाले, मालवणी मसाले. आता गरमी आणि पावसाळ्यामध्ये आपण मसाले बनवतो तर मसाले आहेत अवेलेबल. कुळथाचं पीठ, घावण्याचं पीठ, मालवणी वडे पीठ म्हणजे आपण जे चिकन वडे खातो त्याचं पीठ आहे इथे. आणि बघा मिरच्या पण आहेत इथे, मिरच्या आहेत. आणि हे लसणीची चटणी आहे, गेस शेंगदाणा लसणीची चटणी असेल. आणि हे आपले जे फणसाचे गऱ्यांचं जे चिप्स असतात ते सुद्धा आहेत. प्लस इथे पेय सुद्धा आहेत बघा, मस्त खूप छान छान अशा पेय पण आहेत. चकल्या आहेत, वडे आहेत, खूप पदार्थ तुम्हाला भेटतील. प्लस इथे बघा आपले जे कोकण स्पेशल पोहे असतात, लाल पोहे, ते सुद्धा आहेत. आणि तांदूळ आहेत बघा, उकडे तांदूळ. प्लस कोकमचे जे वॅक्स वगैरे आपल्याला लागतात ते सुद्धा आहे, कोकम वॅक्स. कपडे भेटतील तुम्हाला इथे हे बघा, कुर्ती आणि कपडे. काय कॉस्ट आहे कपड्यांची? 350. कोणतेही घ्या. साईजेस कुठून कितपर्यंत आहेत? साइजेस काय आहेत? साइजेस 40 से लेके 44 तक. ओके. कुर्ता है, सिर्फ कुर्ता है, शर्ट भी है? अरे वाह, ऑफिस शर्ट भी है. ठीक. हा एक स्टॉल दिसतो मला आणि तिकडे तुम्ही बघू शकता मस्त नानकटाईज दिसत आहेत, बिस्किट्स दिसत आहेत. हे बघा असे जिराचे बिस्किट्स आहेत ना, जिरा बिस्किट आहे. होममेड आणि गव्हाच्या पिठाचे आहेत का? ओके 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 ओके. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मैदा नाही वापरलाय, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मॅडम याच्यामध्ये. नानखड्यामध्ये कसं मैदा वापरलेला असतं ते मॅडम. ह्याच्यामध्ये कुकीज मध्ये येणार आहे, याच्यामध्ये गहू आणि गुळ वापरलेला आहे. डालडा वगैरे वापरलेलं नाही, गावठी तुपात बनवलेलं आहे. एक खोबरा बिस्किट येणार आहे, ते पास्ट आहे, बीट पास्ट आहे. हा मैद्याचं आहे नाही, बीट पास्ट आहे, गव्हाच्या पिठाचं आहे. अच्छा, गव्हाच्या पिठाचं पास्ट आहे का? 60ला एक आहे, 100 मध्ये 2 पाकिट आहे मॅडम. 100ला कुठलं पण आहे ते नाचणीचं येणार आहे मॅडम. 100ला 2 आहे, नाचणीमध्ये येणार.
असे येणार आता हे नाचणीचे पॅकेट आहेत, 60 ला एक आणि 100 ला 2, आणि फ्राय केल्यानंतर तुम्हाला हे असे दिसणार आहेत. अजून एक मला खूप सुंदर असा दागिन्यांचा स्टॉल दिसलाय आणि तुम्ही बघाल एकदम मस्त मंगळसूत्र दिसत आहेत मला. डिझाईन्स बघा एक एक मंगळसूत्राची, प्रत्येक मंगळसूत्राची डिझाईन वेगळी आहे, मंगळसूत्र वेगळं आहे बघा. काय प्राइस आहे दादा याची? 350 ला. आणि हा मोठावाला घेतला तर हा 450 ला आहे बघा. अच्छा अच्छा, ये कितना 350 का? 350 ला असं सुंदर मंगळसूत्र तुम्हाला भेटणार आहे. सायली मंगळसूत्र म्हणतात ना ह्याला बघा. हे 350 ला. आणि अशी खूप व्हरायटी आहे बघा इथे. म्हणजे आता तुम्हाला फंक्शन्स येत आहेत, गणपती येत आहेत, वटपौर्णिमा येते, त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं तर तुम्ही असं काहीतरी घेऊ शकता. आणि ह्याचा रंग वगैरे कसा राहतो का? रंग 6 महिने ऊपर. फक्त तुम्ही ना ह्याला म्हणजे घाव आणि जे हे असतं ना आपलं बघा, हे आहे 6 महिने तक चलेगा. प्लेटिंग काय? अरे हे पण मस्त आहे. हे 150 रुपयाला मंगळसूत्र आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. इतकं सुंदर मंगळसूत्र आहे, एक पदरी. आणि एक बघा मस्त असे डायमंड आहेत आणि डायमंड खूप सुंदर असे चमकतात. 150 रुपये सांगतायत ते. आणि ना ह्याच्यामध्ये छोटे छोटे मंगळसूत्र पण आहेत त्यांच्याकडे. चेन आहेत, डायमंडचे मंगळसूत्र आहेत आणि कानातले सुद्धा आहेत बघा. खूप सुंदर असे त्यांच्याकडे कलेक्शन मला वाटली. कारण ना खूपदा एवढं असं कलेक्शन नसतं कुठेच. प्लस त्यांच्याकडे बघा बांगड्या आहेत, बांगड्या सुद्धा आहेत, दाखवते तुम्हाला. खूप मस्त वाटला मला हा स्टॉल. प्लस हे सेट्स जे असतात ना, सेट्स सुद्धा आहेत बघा. असे बारीक बारीक जे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळ्या इथे तुम्हाला अवेलेबल आहे. मला फार आवडला हा स्टॉल. म्हणजे बजेट फ्रेंडली गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. लेडीज लोकांना पण आवडणाऱ्या अशा गोष्टी आहेत. ते हा एक स्टॉल दिसतोय मला कपड्यांचा. ड्रेस पीस क्या कॉस्ट है? ड्रेस पीस का 1500 रुपए से स्टार्ट है. और कपड़ा भी वैसा ही है क्या? 250 पर मीटर. 250. ओके. बघा इकत पासून ते सगळे आहेत. प्लस हे बाटिक आहे, ओरिजिनल बाटिक है ये. आता तो बोलतोय की ओरिजिनल बाटिक आहे. प्लस दुपट्टे आहेत. अच्छा साड़ी है, क्या कॉस्ट है साड़ी का? 1200 आफ्टर डिस्काउंट. ब्लाउज पीस सकट 1200 रुपये ना डिस्काउंट वरती. महेश्वरी आहे ही. अच्छा लिलन कॉटन आहे. अच्छा महेश्वरी आहे. 1800 आहे. ओके. असं हे छोटंसं एक्झिबिशन आहे इकडे बघा. इलेक्ट्रॉनिक्सचं सुद्धा आहे. तर काही दिवस हे एक्झिबिशन राहणार आहे. तुम्हाला ऍड्रेस मी लिहून देते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि वरती आपल्याकडे फ्लॅश सुद्धा करतोय. तर मध्ये मध्ये फ्लॅश करत राहील हा जो ऍड्रेस आहे तो. आणि खूप चांगलं जसं तुम्हाला आता मसाजच्या सगळ्या गोष्टी हव्या असतील त्याचे सुद्धा स्टॉल आहे इथे बघा. हे जे घरामध्ये छोट्या मोठ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्हाला इथे भेटतील बघा. कपूरदाणी पण आहे, इलेक्ट्रॉनिक कपूरदाणी. आपण खूपदा संध्याकाळी आपण कपूर जाळतो बघा. इलेक्ट्रॉनिक पण आहे तिथे बघा. असे वाले सुद्धा आहेत. मसाजर आहे बघा. खूप छान छान गोष्टी आहेत. तुम्ही नक्की या इथे. बघा इथे एक स्टॉल दिसलाय आम्हाला. त्यामध्ये बॉटल्स आहेत, टिफिन बॉक्स आहेत. आता शाळा सुरू होणार आहेत तर तुम्हाला जे टिफिन बॉक्स लागणार आहे, कंपॉस बॉक्स लागणार आहे ते सुद्धा सगळं इथे तुम्हाला भेटेल. म्हणजे चिमुरड्यांच्या आपल्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या भेटतील इथे. प्लस इथे एक इलेक्ट्रॉनिक्सचं पण आहे. एक इलेक्ट्रॉनिक्सचं स्टॉल आहे.
म्हणजे बेसिकली तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या एका एक्झिबिशन मध्ये भेटतील. घरगुती लोणच्यापासून म्हणजे आपल्याला डाग न लागणाऱ्या गोष्टी, कपडे भेटतील, तुम्हाला दागिने भेटतील, क्लिप्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. तर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला ऍड्रेस मी दिलेला आहे, तिथे तुम्ही जा आणि व्हिजिट करा.